नमस्कार. घाम अंगावरून वाहतो, पण लोकांना दिसतो तो फक्त हातातला पैसा. किंमत मोजली जाते भाज्यांची किंवा काही गोष्टींची, पण कष्टाची नाही. ही वस्तुस्थिती आहे. काही पैशांना चमक असते, तर काहींना माणूसपणाचा वास, कष्टाचा वास. ही गोष्ट आहे पैशांची, जी मोजताना हात थांबतात, परंतु मन झुकत नाही. चला तर मग सुरुवात करूया अशाच सुंदर कथेला. कथेचं नाव आहे घामाचा पैसा. सकाळच्या उन्हाने अजून अंग तापायला सुरुवातही केलेली नव्हती, पण तेव्हाच शंकर काकांची सायकल वळणावर दिसायची. रोजचा दिनक्रम होता शंकर काकांचा. ऊन पडायच्या अगोदरच शंकर काका त्यांच्या कामाला निघायचे. पाठीवर कापडी पिशवी, चेहऱ्यावर कालच्या थकव्यांची रेष आणि कपाळावर मात्र आजच्या कष्टाची तयारी. शंकर काका नेहमी म्हणायचे, घाम गाळल्यावरच पैशाला वजन येतं. पण आज त्यांच्या आवाजात नेहमीसारखा ठामपणा नव्हता, कारण थोडी चिंता देखील मिसळलेली होती. शंकर काका रोज बाजारात भाजी विकायचे. दिवस चांगला गेला तर 100-200 रुपये हातात यायचे. वाईट गेला तर घामाचंही चीज नसायचं. त्या दिवशी बाजारात गर्दी होती, पण खरेदी कमी आणि लोक घासाघीस करत होते. जसं प्रत्येक वेळी अनेक जण बाजारात गेल्यानंतर जेव्हा आपण भाज्या घेतो, घासाघीस करून घेतात, त्याचप्रमाणे हे शंकर काकांबरोबर चालू होतं. जणू भाजी नाही तर काकांच्या श्रमांची किंमत ठरवत होते. दुपार होत आली तसा उन्हाचा तडाखा वाढला. काकांच्या अंगावरचा शर्ट ओला झाला. यामागे पण डोळ्यात पाणी नव्हतं, कारण त्यांना माहीत होतं, घाम वाहणं ही कमजोरी नाही, हार मानणं ही कमजोरी आहे. त्याच वेळी एक तरुण आला. मोठ्या गाडीतून उतरला. खूप आशेने शंकर काकांनी त्याच्याकडे पाहिलं होतं. फोनवर बोलत तो तरुण म्हणाला, काका, सगळ्या भाज्या कितीला? काकांनी किंमत सांगितली. तो हसला. इतक्या महाग? कमी करा ना. काकांनी शांतपणे उत्तर दिलं, बेटा, भाव नाही वाढवला, घामाचा भाव आहे. तो थांबला. पहिल्यांदाच कोणीतरी त्याला अशा नजरेने पाहिलं. भीक मागणाऱ्या नजरेने नाही, तर आत्मसन्मानाने. थोड्या वेळाने काकांची पिशवी रिकामी झाली. हातात फार पैसे नव्हते, पण मन मात्र हलकं होतं. संध्याकाळी घरी परतताना त्यांनी लहानशी वही उघडली. त्यात रोजचा हिशोब आजच्या तारखेसमोर त्यांनी लिहिला. कष्ट केले पण कमी मिळालं, पण स्वाभिमान शाबूत आहे. त्या रात्री काकांचा मुलगा अभय म्हणाला, बाबा, एवढं कष्ट करूनही आपल्याकडे काहीच साठत नाही, म्हणजे पैसे साचत नाही. कधी कधी वाटतं सोपा मार्ग घ्यावा. काकांनी अभयकडे पाहिलं. त्याला समजावलं. थकलं होतं ते शरीर, पण डोळे अजूनही जागे होते. सोप्या पैशात झोप येत नाही रे, घामाच्या पैशात भूक आणि शांत झोप लागते. अभय शांत झाला. त्याला त्याचं उत्तर मिळालं, कारण पैशाबरोबरच शांत झोपसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. पैशाचं नाही, आयुष्याचं. काही वर्षांनी तोच अभय एका छोट्या कंपनीत काम करू लागला. पगार फार नव्हता, पण मेहनत आणि कष्ट हे खरे होते. पहिल्या पगारातून त्याने बाबांसाठी नवा शर्ट घेतला. शंकर काकांनी तो शर्ट हातात घेतला. कपड्याला हात लावत म्हणाले, यात घाम नाही, पण कष्टाची ऊब आहे. आज शंकर काका बाजारात नसतात. सायकलही त्या वळणावर दिसत नाही, पण त्यांच्या शिकवणीचा ठसा अजूनही तिथेच आहे. जिथे कोणी प्रामाणिकपणे काम करतो,
जिथे कोणी घाम पुसून पुन्हा उभा राहतो आणि जिथे कोणी पैशापेक्षा माणूस पण जपतो. कारण घामाचा पैसा कमी असू शकतो, पण तो कधीच हलका नसतो. पैसा सगळ्यांकडे असतो, पण घामाचा पैसा सगळ्यांच्या नशिबी नसतो. तो मिळवण्यासाठी हात नाही तर प्रामाणिक मन लागतं. अशीच माणूस पण जपणारी, मनाला भिडणाऱ्या कथा जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच सुंदर कथेबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.